B.Ed ॲडमिशन 2026-27 तर संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर फॉर्म भरण्यासाठी आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होण्यासाठी तर विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे। तर बघू शकता ॲडमिशन शेड्यूलमध्ये जर आपण चेक केलं तर विद्यार्थ्यांना 22 तारखेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। फॉर्म भरण्याची जी डेट होती म्हणजे आजची लास्ट डेट होती। यामध्ये भरपूर असे विद्यार्थी होते की ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय अजूनही व्हायचे आहेत, त्यामध्ये अजूनही नॉट व्हेरीफाईड लिहिलेलं आहे। आणि त्यानंतर भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांचे फॉर्मसुद्धा भरायचे बाकी आहेत। तर तुम्ही फॉर्म कसा भरायचा या संदर्भात स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे। तरी समजा तो व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून देतोय आणि त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ देण्यात येणार। त्या प्रकारे आपले जे फॉर्म आहे हे लवकरात लवकर कंप्लीट करा। आता 22 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। राहिला प्रश्न आता तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी भरपूर वेळ लागत आहे। तर आता 22 तारीख वाढवून देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ही सुद्धा आता लवकरच, जेही आता 6 दिवस बाकी आहे समजा, तेव्हा कंप्लीट होऊ शकते। तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाले का नाही झाले एकदा चेक करत राहा। कसे चेक करायचे या संदर्भात आपण व्हिडिओ दिलेला होता। आणि कोणाला जर काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। त्यानंतर अजून असे विद्यार्थी आहे की ज्यांचे डॉक्युमेंट्स बनलेले नाही आहे, जसे की नॉन क्रिमिनल आहे, व्हॅलिडिटी आहे, त्यांच्याकडे रिसिप्ट आहे। जर तुमचे ते डॉक्युमेंट्स आलेले असेल तर लास्ट डेटच्या अगोदर तुम्ही ते डॉक्युमेंट्स बदलवू शकता, म्हणजे फॉर्ममध्ये ॲड करू शकता, जेणेकरून तुमचे जेही मेरिट लिस्टमध्ये नाव येणार ते पार्शियली व्हेरीफाईड न असता तुमचे डायरेक्टली व्हेरीफाईडमध्ये तुम्ही राहणार आहे, ठीक आहे। जर काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, माहिती दिली जाणार। तर B.Ed ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।